नमस्कार मंडळी, सध्या इलेक्शन हे नाव प्रत्येकाच्या तोंडावर आहे। त्यातच आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे भारतीय निवडणूक आयोग यांनी एक नवीन विषय मांडला आहे, तो म्हणजे वोट फ्रॉम होम। मित्रांनो, तुम्ही आता घरबसल्या वोट देऊ शकता। चला तर मग जाणून घेऊया ही पद्धत नेमकी आहे तरी काय आणि या पद्धतीचा कोणाकोणाला लाभ घेता येईल। मंडळी, आपला देश हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे आणि आपल्या देशात 18 वर्षावरील लोकांना मतदान करण्याचा अधिकार आहे। त्यातच आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे भारतीय निवडणूक आयोग यांनी नवीन विषय मांडला होता, तो म्हणजे 85 वर्षावरील लोकांना व जे लोक अपंग आहेत त्यांना घरबसल्या मतदान करता येईल। तर तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की ही पद्धत अगोदर कुठे वापरली गेली होती का? तर हो, 2020 दरम्यान बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान ही पद्धत वापरली गेली होती। त्याचं मुख्य कारण म्हणजे कोरोनाची महामारी। त्यावेळी 80 वर्षावरील लोकांना या पद्धतीचा लाभ घेता आला। मित्रांनो, सध्या भारतात 82 लाख मतदाते हे 85 वर्षापेक्षा जास्त आहेत व 88 लाख मतदाते असे आहेत जे अपंग आहेत आणि 2,18,442 हे मतदाते 100 वर्षापेक्षा जास्त आहेत। चीफ इलेक्शन कमिशनर राजीव कुमार यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं आहे की जे लोक 85 वर्षापेक्षा जास्त आहेत व जे अपंग आहेत त्यांना नामांकनाच्या अगोदर फॉर्म डे ऑप्शन हे निवडावे लागेल। त्यानंतर इलेक्शन कमिशनचा व्यक्ती त्या व्यक्तींच्या घरी जाऊन त्यांचे मत घेणार आहे। ही पद्धत पूर्ण गुप्तरीतीने होणार आहे असे राजीव कुमार यांनी सांगितले आहे। तर मंडळी, तुम्हाला ही पद्धत कशी वाटते? या पद्धतीमुळे 85 वर्षावरील लोकांना या पद्धतीचा फायदा होईल का? काय वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।